अजून गर्दी काही संपत नाही. मित्रांनो, ही आली एका जोडी आमची मांडवी नाही कोकण कन्या एक्सप्रेस. तर मित्रांनो, सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि तुमचा स्वागत हा प्रथमेश श्रावणे ब्लॉग या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी बऱ्याच दिवसांनी ह्यासाठी म्हणते कारण का लास्ट टाईम डिसेंबरला मी गेले होते गावाक आणि आता चाललं आहे ऑलमोस्ट 1.5 महिन्यानंतर गावाक. तर आपण फक्त एका दिवसासाठी थोडा एक काम आणि नंतर परत जाऊचा. तर 4-5 दिवसासाठी जातलं आहे, पण एक दिवस का होईना गावाक जाऊक मिळता याचा आनंद फार वेगळा. आणि ह्यावेळी मी, माझा भाऊ म्हणजे त्यात आमचा दादा, माझी बहीण उमा आणि जितो, आम्ही सगळी भावंडा आहो. काही आमचं थोडासा काम त्या कामासाठी आम्ही चाललो आणि उद्या ज्या दिवशी पोचणार म्हणजे उद्या पोचला की पटकन रात्री आम्ही निघणार. चला, आणि आज आमका जाऊचा कोकण कन्या एक्सप्रेसने. नशिबान तिकीट मिळाली म्हणजे एजंट थ्रूच काढला, पण नशीब भेटली ती. पण नंतर परत जणी वांदे होते कारण का आमचा ऑन द स्पॉट ठरला. आणि आता चाललो त्याकडे कोकण कन्या एक्सप्रेसने गावात. चला बघूया प्रवास कसं होता आणि तुमका काय माका दाखवून मिळतं ह्या प्रवासामध्ये. लेट्स गो टू सांगुळवाडी वैभववाडी. चला, चालला होता रिक्षा पकडू रामवाडीमध्ये. सगळं रिक्षा पकडून जाणार आम्ही डायरेक्टली स्टेशनला. सोयलो जितूकडे. जित्या, ए जितू आहे का? चढलो सांताक्रूजला. गर्दी भयंकर आहे इकडे. ॲज युजल जेवढी असते तेवढीच आहे. कोकण कन्या आणि बाकी बऱ्याच गाड्या इकडे आहेत. मित्रांनो, ही आली आता चेन्नई एक्सप्रेस. चेन्नई मेल. काय माहीत उद्या काय होतं. सकाळी थंडी वाजते का? फार गार वाटतंय. आता गावी गेल्यावर अजून किती थंडी आहे की नाही तेव्हा अंदाज नाही. आणि आम्ही कोणी काहीच नाही आणलं आहे. मी हुडी तर घेऊन आलो आहे, पण रात्रीचं काय आम्हाला अंदाज नाही. थंडी तर वाजली तर काशी होणार आहे. जितू तर बघतो थोडा घाबरला आहे. रात्री काय होईल, थंडीचं वाजली तर काय करायचं. खूप स्वस्त साधारण वगैरे मिळेल तर ठीक आहे. भरपूर लेट, भरपूर नाही. आता यांनी 11:30 वाजले. आता यांनी अनाऊन्स केलं की गाडी अजून CSTलाच आहे. जेव्हा तिकडून रवाना होईल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल. आता ही कधी होणार रवाना आणि कधी कळवणार होऊन जाईल. काकाची आमच्या ट्रेन होती दादर तुतारी, पण आता आम्ही पण चाललो कोकण कन्याने आणि त्याची जी आहे ती वेटिंग आहे अजून पण. तर आम्ही त्या काय बोलला होता आमच्याबरोबर चल. आता त्या जनरल काढला ना तर बघूया काय करतात तो. एकत्र सगळेजण. चला, आमचे सुरेश काका. तर मित्रांनो, कोकण कन्या यायच्या अगोदर तुतारी एक्सप्रेस आली दादर सावंतवाडी. कोकण कन्या का लेट झाली काय माहीत, पण हे बघा ही आली दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस. ही सुटणार 12:05. कोकण कन्या अजून पहिली नाही. ड्रायव्हर झोपलो की अजून काय झाला काय माहीत नाही, पण किती वेळ लागत बघूया आता. चला.
पण ही ऑलरेडी लवकर आली तशी. हिचं टायमिंग आहे 12:05चा आणि 11:45ला ऑलरेडी लागली आहे, पण ही सुटणार 12:05लाच. त्याच्या अगोदर सुटणार नाही, म्हणजे ऑलमोस्ट 15 ते 20 मिनटं इकडे थांबते तुतारी एक्सप्रेस. ही आहे जनरलची लाईन तुतारी एक्सप्रेसला. सगळ्यांनी हा लावल्याने लाईन आणि आता आकडे चढतं जनरलला. तो एक डबा आणि दादा हा एकच डबा आहे? 2 डबे आहेत ना. तो पाठीमागे एक डबा आहे. तिकडे पोलीस उभे आहेत, म्हणजे सगळेजण शिस्तीमध्ये चालले आहेत. आता आता सुटली असते. हा नो डाऊट दुर्दशा तर आहेच, स्पेशली कोकणी माणसाची. एवढी भयंकर गर्दी आहे ना, तर काय बोलणार. मध्ये घुसा होता तर दिला ना घुसाला. मित्रांनो, ट्रेनच्या आपल्या कधी इम्प्रूव्ह होणार काय माहीत. गर्दी बा किती पाठीमागे आधी. लाईन एकदम मागे गेली आहे. मला वाटतं इकडनं सोडतात, ते इकडनं अर्धे पाठी चालले आहेत, म्हणजे तिकडे पाठी जाते बहुतेक असं वाटतं आहे. आणि हा एक डबा आहे, ते बसले सगळेजण. हा बघा, अजून गर्दी काही संपत नाही. मित्रांनो, ही आली एका जोळी आमची मांडवी नाही, कोकण कन्या एक्सप्रेस. मडगाव CST, म्हणजे एकाच वेळी याकडे तुतारी पण ही सुटली 12:05ला आणि ही आमची दिली कोकण कन्या एक्सप्रेस डॉट पावणे बारा वाजता येईल. म्हणजे 20-25 मिनटं लेट आहे. आणि जनरल बघा, तरी आता गर्दी कमी आहे, गर्दी एवढी अजून नाही भरली. ही आहे मांडवी, आपल्या 2 कन्या तुतारी या साईडला आणि कोकण कन्या या साईडला. मित्रांनो, तर आमची गाडी इथे येईल. आता बसताव. आता बायो जरा फोन करते, बायो उभा ठाण्यात त्या सगळ्या बसताला. अशा प्रकारे आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये कोकण कन्या एक्सप्रेस. 11:15 वाजता येईल, 20 मिनटं लेट झाली. जसं तुमका मी दाखवलं त्या साईडला तुतारी एक्सप्रेस ती निघतली 12:05 वाजता. आणि आता आमची गाडी निघाली आणि आता डायरेक्टली ठाण्यानंतर पनवेलनंतर सगळी पुढची स्टेशनं जी तुमका पण माहिती आहे. तर चला आता बघूया उद्या सकाळी किती वाजता पोहोचता. टायमिंग 6:30 की 700 काहीतरी. हा 700 असत वैभवडी बहुतेक. बघूया उद्या किती वाजता पोहोचता ती. मित्रांनो, आता आमच्या काकाला लागलो फाईन 400 रुपयाचं, जो की प्रॉपर आहे. आणि त्यांना जनरल तिकीट काढल्या ना पार्टी येतो आहे. तर काका बोलला आहे त्यांना पुढे असेल सीट अवेलेबल तर सांगायला, पण फाईन तर लागणार, जो की लॉजिकल आहे आणि रूलप्रमाणे लागणार नॉर्मलच आहे. आता काय काका खाली झोपेल, ऑप्शन नाही काकाकडे, नाही सीट मिळाली तर. चला.
मित्रांनो, ह्या आईला आपला ठाणे, आमचा बायोकडे चढताला ठाणे. थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर येत आहे. ठाणे बघा किती गर्दी आहे ती. कोकण कन्याला. कोकण कन्या आहे की तुतारी आहे काय माहीत. तुतारीसाठी गर्दी. कोकण कन्या की तुतारी मला माहीत नाही, बट जता हां होय ना. बापरे मित्रांनो, ही अवस्था आपल्या कोकणाची आणि ट्रेनची. मग ही ऑफ सीझनला ही अवस्था आहे. काय अवस्था बघा, गर्दी भयंकर आहे. हिला या आईला आमचा बायो उमा ठाण्यात. मच्छरीने खाल्लं म्हणजे हिला कशा आवडलं लवकर. झोपायच्या मूडमध्ये नाही. काकाकडे बसलो माकाईली झोप येतो बोलता उमा बोलता. ते काय ते बोलतात तर बोलून दे, त्यांना झोपून दे नाही तर नको झोपून दे. माकाईला झोप तर तुमका भेटते मी सकाळी. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय. वाजले 7:30. बराच लेट झाला आपल्याला. आणि आता आपली गाडीकडनं निघाली विलवड्यावरनं. गाडी लेट झाली आणि गावी थोडी थंडी आहे. कशी मी उडी आणली होती तर रात्री कुठून काशी झाली असती माझी. तर 7:30 म्हणजे विलवडे राजापूर आडवली घेता का काय माहीत नाही. डायरेक्ट राजापूर नंतर वैभववाडी. म्हणजे 8-8 वाजता तिथे जाऊ. मित्रांनो, आता आला राजापूर आपले 7:50 आणि याच्या पुढे येईल ते वैभववाडी. हे आलं राजापूर. पटरी आता वाढवली वाटतं पुढे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मडगाव कोंकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस has arrived on platform number 1. राजापूर मित्रांनो, जितो अजून झोपलो, गाडी पोचलेली आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेता. दादा वरती गोरता तरी आता कमी झालं. दादा पण झोपलो, ते एवढी झालं तर तो मी विचार झोपलो. केला जितूची चादर काढून घ्याय नंतर म्हटलं जाऊ दे बिचारी जितूची दया खाली. पण थंडी होत रात्री. मग काका बसल्या बसल्या झोपलो, खरंच झोपलो. मग आमची जाग गेली सकाळ. मी सकाळी 7ला सुट्टी. उठावं लागतं. उठते बोल. आणि आता आम्ही उतरता. वाजले 8. 1 तास की 1.5 तास लेट झाली गाडी. चलताय, चला. एवं मंगलमय यात्रा की कोकण कन्या एक्सप्रेस आणि आम्ही पण निघालो. निघालोय जित्या. डायरेक्ट जाऊया काय दादा? या दा डायरेक्ट जाऊया. हा चल. सांगवच्या सांगवाडी विचार. अशा प्रकारे आमका आता रिक्षा मिळाली वैभवडीमध्ये आणि आम्ही मारलो डायरेक्टली सांगवाडी. दादांना थोडं कुसकुआ वैभवडी बोलवतो. आम्ही डायरेक्ट घेतली आहे गाडी. गोटा पाणी पिता. आमका नाही आवडतला काय नाका नाही याची त्या काय होतं डायरेक्टली. हां आम्ही आमची गाडी नाही ते बरीच गाडी निघाल्या. आज आम्ही आमची गाडी नाव नाही. हां तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचा प्रवास होतो ट्रेनचो. थोडं मागात पडलो कारण का जिथे एजंटने बरेच पैसे घेतले आहे आमच्याकडनं. आणि आता आज जाताना परत आमका तुतारी बऱ्यापैकी स्वस्त पडली आहे. हां मग जो थोडं एजंट बरोबर कमी करून देणार. एक्स्ट्रा असेल तर मी एक्स्ट्रा 50 रुपये चला. का माहित नाही. एवढं काय चांगलं हे नाहीये. पुढे ते बीच बीच साईडला गेलं तर भाग मिळाला. सिटीमध्ये गेलो मला नाही आवडलं. नाही थोडं नाही आमचा वैभवडी आता पोचला वैभवडी बाजारात.
आणि ह्या वैभवडीचं स्टँड एस टी स्टँड. हा बैल वॉच. मित्रांनो ह्या आमचा वैभवडी आणि सगळा बंद आहे. थोड्या वेळ उचलून सुरू होईल. बायोनी गेला दुधामुख. काका किती दिवसांनी येतं महिन्यान? 5-6 वर्षात. म्हणून तू का बोललो त्या गणपतीत येत जा म्हणून. काय तू 5-6 वर्षांनी गावी येतोय? हा गेल्या गणपती नव्हता ना तो. काय बोलतो यार. यावर्षी पण आपण आराम असलं तरी काम शोधत. आता गेल्या गेल्या तिने मित्रांनो हे आहे आमचा आतमध्ये. हे आमच्या सांगवडचा पूल. काय बोलतोस? हो आमचे बांधव. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आमच्या घरात पोचलाव. आणि ह्या बघा या नवीन काम जे आमच्या आयन करून घेतल्यान तर तुमका थोड्या वेळानं दाखवतोय. आणि ह्यो गेट बीट नवीन झालो. आणि गाडी वगैरे आतमध्ये जाऊ म्हणजे ॲक्टिवा वगैरे आमच्या आईन सगळा स्लोपिंग बिपिंग करून घेतला ना. तर नवीन कामात सगळा आता दाखवू तुमका मिळाला नाही कारण का मीच नाही इले. चला थँक्यू होता. तर मित्रांनो ही हा माझी आई प्रेमा रावराणे अनिता रावराणे. तर चला मित्रांनो आता घराकडे पोचलोय आम्ही सगळेजण. हे होता आमचा प्रवास. हे माझं घर, हे माझं हे काजी, हे काजू देव. पण या काजी आमच्या नाहीत. आमच्या नाही, आमच्या नाही. आमच्या एरियामध्ये आले आहेत तर आम्ही काढणार. फक्त बोलू खायचे आणि काजी काकाला द्यायचे. हां अशा काका ऐकत असेल तर बाबा ऐका. आमच्या रवी काका त्याच्या काजी आहेत त्या. तर त्या आमच्या अशा लागूनच आहेत ना, सहज अशा हाताला भेटतील. तर मित्रांनो हा होता आमचा प्रवास कालपासून आत्तापर्यंतचा. जास्त झोपलो, जास्त काय शूट करायला भेटला नाही. तरी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडेल तर नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सर्वांना हॅपी राहा आणि सर्वजण आणि मोस्ट इम्पॉर्टंट हेल्दी राहा. बाय.